लोकसभा निवडणुकीत 7व्या फेरीत वाराणसीमध्ये मतदान होणार आहे। वाराणसी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निवडणूक क्षेत्र। आपल्यासोबत आशिष सेलार आहे जे मुंबईहून वाराणसीमध्ये आलेले आहेत। वाराणसीमध्ये काही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि लोकांशी संवाद साधणार आहेत। आशिषजी, स्वागत आहे आपल्या वाराणसीमध्ये। धन्यवाद। हे ऐतिहासिक शहर, हे पावन शहर, ही भारताची अशी भूमी आहे की ज्यामध्ये ऊर्जा, चैतन्य आणि आशीर्वाद तिन्ही मिळतं। या अशा वाराणसीमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तेही माननीय मोदीजींचा प्रचार करण्याची संधी मिळाली, सौभाग्य आहे। आणि वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदी नक्की त्यांचा विजय होतील असा सर्वांना विश्वास आहे, पण एक मार्जिनचा विषय आहे। आपला काय मत आहे? मला वाटतं सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील। आजपर्यंतचे वाराणसीच्या इतिहासामध्ये लढलेल्या लोकसभेच्या जागांमधला जो लीड आहे, जी मताधिक्य आहे, त्याचे सर्व रेकॉर्ड ब्रेक होतील। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य हे माननीय मोदीजींना वाराणसीतले रहिवासी देतील। आपल्या वाराणसीत काही मराठी बांधव राहतात। महाराष्ट्रातील राहणारे लोक वाराणसीमध्ये खूप लोकसंख्येमध्ये राहतात। तेही इकडचे मतदाता आहेत, वोटर आहेत, ते मराठी आणि भोजपुरी बोलतात। मला वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती, मराठी माणूस आणि बरोबरीने वाराणसी आणि त्याचा असलेला आपला गंगा घाट किंवा हा सगळा परिसर याचा एक ऐतिहासिक संबंध आहे। आमच्या अहिल्यादेवी होळकरांपासून आणि त्या आधीपासून सुद्धा इथे भोसले घाट सुद्धा आहे आणि म्हणून मराठी माणसांनी आपली संस्कृती इथे सुद्धा जपली आणि इथल्या वाराणसीतल्या आमच्या नागरिकांनी ती आपलीशी केली। मला वाटतं हा संगम आहे, गंगेकिनारी असलेला आमच्या दोन्ही भारतीय संस्कृतीचा संगम दिसतो आणि म्हणून मराठी माणसाबरोबर वाराणसीतल्या लोकल स्थानिक रहिवाशांना सुद्धा या दोन्ही गोष्टी जपल्या आहेत, याचा मला आनंद वाटतो। आपण जेव्हा मराठी लोकांशी संवाद साधता तिकडे वाराणसीमध्ये राहणाऱ्या लोकांशी, त्यांचं काय म्हणणं आहे? 2014चा पूर्वी वाराणसी कसा होता, 2024 मध्ये त्यांचं मत काय झालं आहे, काय परिवर्तन झालं आहे? आमूलाग्र बदल झालेला आहे। कुठल्याही गल्लीमध्ये, रस्त्यावर, ठेल्यावर, चहाच्या दुकानावर, मंदिरामध्ये, मंदिराच्या प्रांगणामध्ये, शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये आपण कुठेही गेलो आणि लोकांशी जर चर्चा केली तर लक्षात येतं की 2014 आणि 2014 नंतर ज्या पद्धतीने विकास, मग रस्ते असतील, पूल असतील, त्या ठिकाणी रिंग रोड असतील, त्या ठिकाणी असलेला नदीतल्या आपल्या सफाऱ्या असतील, त्या तो मार्ग विकसित करणं असेल, घाट सुधारणं असेल, आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आणि धार्मिक विरासत ही त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल, नव्याने निर्माण करणं असेल। आमच्या अहिल्याबाई होळकरांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा या ठिकाणी आता आम्ही पाहतो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणचा विकास हा माणसाच्या रोजगाराच्या निर्मितीपासून त्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासापर्यंत आणि धार्मिक आणि सांस्कृतिक विरासत जपवण्यापर्यंत असा चढता आलेख हा लोक त्या ठिकाणी सांगतात आणि म्हणूनच भाजप आणि मोदींना मत देतात हे त्या ठिकाणी दिसत आहे। आज संध्याकाळी जंगमवाडीमध्ये एक कार्यक्रम आहे जिथे आपण आणि देवेंद्रजी सामील होणार आहेत। काय संवाद साधणार आहे लोकांशी? त्या ठिकाणी असलेले आमचे जे महाराष्ट्रातनं पिढ्यानपिढ्यापूर्वी आलेले मराठी बांधव आहेत त्या बांधवांशी संवाद आहे आणि माननीय देवेंद्रजी त्याला मार्गदर्शन करणार आहे। मी सुद्धा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी असेन। विविध समाजातले महाराष्ट्रातले असलेली लोक यांना महाराष्ट्रात सुद्धा जो विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला, जो माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने झाला, तो सुद्धा त्यांना अनुभवला आहे त्याने। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देवेंद्रजींना कधी भेटतोय असा उत्साह आहे। कारण जे आमचे मराठी बांधव देवेंद्रजी मुख्यमंत्री होण्याआधी, भाजपचं सरकार येण्याआधी, माननीय मोदीजी प्रधानमंत्री येण्याआधी मुंबई किंवा महाराष्ट्रात गेले आणि आज जात आहेत, त्यांना अनुभूती मिळते की त्या ठिकाणी आम्हाला समृद्धी महामार्ग दिसतोय, आम्हाला कोस्टल रोड दिसतोय, आम्हाला आमचे वारकरी जाणारा जो रस्ता त्या ठिकाणी त्याचं सुशोभीकरण नव्याने झालेलं दिसतंय आणि म्हणून या सगळ्या असंख्य विकासाच्या गाथा, माझ्या गावापर्यंत जाणारे रस्ते दिसत आहेत। शेतकऱ्याच्या अकाउंटवर माननीय मोदीजी तर पैसे देतातच आहेत, पण महाराष्ट्र सरकार सुद्धा एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा देत आहेत आणि त्यामुळे त्या सुखवस्तूचा आनंद गावातली लोक इकडे सांगतायत आणि म्हणून इकडे असलेला मराठी बांधव देवेंद्रजींना भेटायला उत्सुक आहे, माननीय मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करतोय। आपण विकासाची जी गाथा आहे ते सांगितलं, पण उत्तर प्रदेशमध्ये, पूर्वांचलमध्ये
अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची जी जोडी आहे ते सांगतायत की ह्यांना जर 400 सीट्स मिळाले तर हे संविधान बदलतील आणि फक्त क्योटोची सीट म्हणजे वाराणसीची सीट हे जिंकणार आहे, बाकीचे सीट सगळे हारणार आहे. मला वाटतं खोटं बोलण्याशिवाय पर्याय समाजवादी पार्टीला आणि काँग्रेसला राहिलेला नाही. त्यांचं हे विधान आणि तर्क एका शाळेतल्या वर्गातल्या ढ मुलाचं असतं तेच आहे. त्या शाळेत किंवा कुठल्याही वर्गात तुम्ही ढ मुलगा बघितला की जो नापास होत असतो तो नेहमी प्रश्न विचारत असतो वर्गात पहिल्या येणाऱ्या मुलाला, अरे एकदा तर तू वाचलंस, परत का अभ्यास करतोयस, परत रिव्हिजन का करतोयस, सकाळी उठून का वाचतोयस, एक्स्ट्रा पेपर का सोडवतोयस, तुला जास्ती मार्क का हवेत. मला वाटतं मोदीजी हुशार विद्यार्थी आहेत. ते आपला अभ्यास वारंवार करतात, परिपूर्णतेने करतात आणि जास्त मार्क लोकांनी द्यायचे त्यांना ठरवलंय. त्यावेळेला ढ वर्गातला विद्यार्थी म्हणतो, अरे पास व्हायला तर 35च मार्क लागतात, मग तुम्हाला 99 का हवेत. असं ढ मुलाचं तर्क, हे दिलेलं तर्क काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आहे. अशी जी मी या परिसरामध्ये पूर्वांचलमध्ये 10 दिवसापासून आहे आणि इकडे आरक्षणचा जो विषय आहे तो खूप लोकांमध्ये आहे की जे एनडीएची गव्हर्नमेंट आली तर आरक्षणमध्ये त्यांचं पुन्हा घेतलं जाईल किंवा जे मुस्लिम आरक्षणचाही विषय आहे, मुस्लिमांना ओबीसी कोटामध्ये आरक्षण देणं हेही विषय आहे. आपण कसं बघता हा प्रकरण? मुळामध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान, या संविधानाचा ढाचा बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. माननीय मोदीजी तर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाचे 100% पालन करणारे आहेत आणि त्यामुळे संविधानातला बदल हा विषयच अतर्क, असत्य आणि भ्रम फैलावणारा आहे. विरोधी पक्ष मुद्दामून जाणून बुजून करतोय. त्यामुळे आरक्षण बदलायचा विषयच येत नाही. राहता राहिला विषय आरक्षणामध्ये बदल करण्याची भूमिका काँग्रेस आणि समाजवादीची आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकत नाही हे बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, विविध न्यायनिवाड्यामध्ये म्हटलेलं आहे. तरीही ओबीसी आरक्षणामध्ये विशेषतः अल्पसंख्याक आणि मुस्लिम यांना आरक्षण देण्याचा चंग काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्येही केला, कर्नाटकमध्येही केला आणि म्हणून आता टीएमसी सुद्धा करताना दिसते. हाच प्रयोग मुस्लिमांना स्पेशल आरक्षण देण्याचा विरोधकांचा आहे. त्यांना हे माहिती नाही की मोदीजी का राज है. मोदीजी आमच्या ओबीसी, एससी, एसटी आणि या आमच्या ज्या वंचित समाजाला त्यांच्या आरक्षणापासून वंचित राहू देणार नाही. धर्माच्या आधारावर आम्ही आरक्षण येऊ देणार नाही. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आशिष शेलार जे वाराणसीमध्ये दाखल झालेले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी ते वाराणसीत आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, वाराणसी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.